नमस्कार आणि येवकार. आयच्या ह्या खाशेल्या प्रेस कॉन्फरन्सान आमचे बरोबर आसात उत्तर गोंयचे जिल्हा अध्यक्ष बाब विनोद शिरोडकर, त्याच भशेन दक्षिण गोंयचे जिल्हा अध्यक्ष बाब सावियो डिसिल्वा. आयची ही प्रेस कॉन्फरन्स आमची गोवा स्टेट लिडरशिपची जी AICC लिडरशिप कडेन जी बैठक जाली त्या बैठकीचे डिस्कशन तुमच्या मुखार दवरपाक आणि गोंयची आज सध्या करंट सिच्युएशन कितें आसा ते तुमच्या मुखार दवरपाक आमी प्रेस कॉन्फरन्स दवरल्या. पयल्या सुवातेर आज 30 जानेवारी आयच्या दिसा फादर ऑफ द नेशन महात्मा गांधीजीची हत्या जाली आणि हत्या करपी लोक जे RSS आयडियोलॉजीचे जे लोक आशिल्ले, जे फेसिस लोक आशिल्ले, ते आज उदाहरण आमकां गोंयान आज पळोवपाक मेळटा, आयच्याच दिसा पळोवपाक मेळटा. महात्मा गांधीजीन जाणी आमकां सत्याच्या मार्गान, अहिंसाच्या मार्गान लढत दिवप आणि आपलो हक्क मेळोवप हे ताणी आमकां शिकयलें. आणि असल्या विचाराची कत्तल केली RSSच्या लोकांनी. आज नीज गोंयकार, आमचे आदिवासी लोक जाणी गोंय सांबाळून दवरले, तांकां हे सरकार नॉर्थ गोवाचो कलेक्टर आज तांकां पणजेन ब्लॉक करता. आणि दुसरे वटेन हे BJPची नीच प्रवृत्ती ही आज आमकां पणजेन पळोवपाक मेळटा. तांचो राष्ट्रीय अध्यक्ष बाब नितीन नबीन हो पणजे येवन शिगमो करता आणि जे नीच गोंयकार जे आसात तांकां पणजे येवपाक मेळना. जी कलेक्टरान काल ऑर्डर काढल्या, नॉर्थ गोवा कलेक्टरान जी ऑर्डर काल 29 तारखेक काढली, त्या ऑर्डरीन क्लियर कट ताणे बरयलें की असेंब्ली अँड गॅदरिंग ऑफ 5 or more persons and taking out or organizing processions, carrying out firearms, weapons, so and so, so and so. तिसरे तो म्हणटा यूज ऑफ लाउडस्पीकर. चौथे द शाउटिंग ऑफ स्लोगन्स आणि बर्निंग ऑफ फायर क्रॅकर्स. ही जी कलेक्टराची जी ऑर्डर आसा अंडर BNS Act 163, ताजे एक्झॅक्टली कशी ही तोडप ऑर्डर ह्या कलेक्टराची हे आज आमकां पणजे पळोवपाक मेळ्ळें. भारतीय जनता पार्टीचो राष्ट्रीय अध्यक्ष एक तर आमी गाडयेर बसून मिरवणूक काडटा आसतना पळयलो. 4-5 पेक्षा चड थंय लोक आमी पयले थंय गॅदर जाल्ले. ते दिसरे तांणी लाउडस्पीकरूय यूज केला. चौथे तांणी स्लोगन्सूय दिल्या आणि बर्निंग ऑफ फायर क्रॅकर. सो जी कंडिशनां प्रोहिबिशन घातिल्ले कलेक्टरान ते थंय आमकां पळोवपाक मेळ्ळें की हाजे ह्या ऑर्डरीचे एक्झॅक्टली अगेन्स्ट ही ऑर्डर ताणें नाकारून ह्या ऑर्डरीच्या अगेन्स्ट ह्या सरकारान आपले परत एकदा डिक्टेटोरियलशीप थंय दाखयल्ली आसा. हांव नॉर्थ गोवा कलेक्टर कडेन मागता की इमिजिएटली नितीन नबीन, दामू नाईक हांचेर FIR करून हांकां खरें म्हणल्यार अरेस्ट करून भितर उडोवपाक जाय. तुम्ही आता जे आपल्या गोंय वाचोवपाक जे कोण लोक लढटा तांकां तुम्ही पुलिसाचो वापर करून भितर उडयता मरे. तांकां तुम्ही थंय कॅमर लावन तांचो आवाज गोंय मेरेन वचचो न्ही म्हणून तो तुम्ही थांबता. आणि तुम्ही हांगा तुझे सरकार जे ऑर्डर काडटा अंडर 163 ऑफ BNS Act, BNS सुरक्षा 2023 Act, तेच तुम्ही पाळना. म्हणजे गोंयकारांक लागून एक कायदो आणि हे भारतीय जनता पार्टीचे जे कोण वेस्ट बेंगॉलच्यान दिल्लीच्यान लोक येतात तांकां दुसरो कायदो. हो कसलो न्याय? वी कंडेम दिस act what has happened today and we demand that the North Goa collector should suo moto file an FIR. If he doesn't do it today, then Monday we will file an official complaint also on this. आता
27 तारखेक आमची गोवाची लिडरशिप, आमचे CLP लिडर, आमचे AICCचे इंचार्ज, आमचे गोंयच्यान गेल्ले रिप्रेझेंटेटिव्ह CWCचे परमनंट इन्व्हायटी बाब गिरीश चोडणकर, आमचे AICCचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी, आमचे लोकसभाचे लिडर ऑपोजिशन राहुल गांधीजी आणि आमचे GSO KC वेणुगोपालजी हांच्या बरोबर गोंय राज्यांतले काँग्रेस पार्टीचे ऑर्गनायझेशनाचे सिच्युएशन कितें आसा, आमचे BLA 2 अपॉइंटमेंट्स कितले जाले, SIR जी प्रक्रिया चालू आसा तातूंत कितें कितें फ्लॉज, तातूंत कशा पद्दतीन गोंयकारांक नीज गोंयकारांक रोलांतल्यान डिलीट जाता हेंय आमी लिडरशिपा मुखार दवरले. ताज्या उपरांत गेल्ले 3 वर्सां 10 म्हयने जेन्नाच्यान आमी अपॉइंट जाले, मी एज अ PCC प्रेसिडेंट, आमचे दोनूय डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट, आमचो कंप्लीट रिपोर्ट हो आमी दवरलो. ताच्या बरोबर जे ZP इलेक्शन जाले ताजे डिस्कशन केले आमी विस्तारान, आणि आता मुखार 2027ची जी निवडणूक आसा ती एक करप्ट भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक हरोवन गोंयांत एक बरे एडमिनिस्ट्रेटिव्ह गव्हर्नन्स कशें दिवप हाचेर आमची विस्तारान डिस्कशन जालें. आमी PCCन एक रेझोल्युशन घेतिल्ले 17 डिसेंबर 2022 की गोंय राज्यांत आमचे ऑर्गनायझेशन वायज आमचे 2 डिस्ट्रिक्ट आशिल्ले, नॉर्थ आणि साऊथ, ते त्या वेळाच्या PCCच्या ऑफिस बेररच्या मिटिंगेन आमी रेझोल्युशन पास केल्लें. देन इट हॅड गॉन फॉर द अप्रुवल ऑफ आवर AICC. ताच्या उपरांत तेन्ना आशिल्ले इंचार्ज चेंज जावन दुसरे इंचार्ज आयले आणि प्रायमा फेसी आमचे ते 4 डिस्ट्रिक्टाचे प्रपोजल हे AICCन मान्य करून घेतिल्ले आसा. सो काँग्रेस पार्टीचे ऑर्गनायझेशनाच्या दृश्टीन गोंयांत आता 4 डिस्ट्रिक्ट आसतले. पयलो डिस्ट्रिक्ट जातून 8 मतदारसंघ which will comprise of 8 constituencies which are मांद्रे, पेडणे, बिचोली, मये, साखळे, पोरये, वाळपय आणि प्रियोळ. या डिस्ट्रिक्टाचे नाव आम्ही दिला म्हादय. ताच्या उपरांत तिसवाडी आणि बार्देस तालुक्यातले मतदारसंघ हे आम्ही क्लब करून दुसरो आमचो डिस्ट्रिक्ट केल्लो आसा, ताचे नाव आम्ही दिला नॉर्थ गोवा. सो या नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्टान मतदारसंघ येतले थिवी, म्हापसा, शिवोले, सालिगांव, कलंगूट, पोरवोरी, अल्दोना, पणजे, तालिगांव, सांताक्रूज, सांत आंद्रे आणि कुंभारजुआ असे 12 मतदारसंघाचे हो आमचो दुसरो डिस्ट्रिक्ट जातलो, जाचे नाव आसतले नॉर्थ गोवा. ताच्या उपरांत दक्षिणेक परत आमी 2 डिस्ट्रिक्ट केल्ले आसा. तिसरो डिस्ट्रिक्ट जाचे नाव साउथ गोवा आमी दवरला, दॅट विल कंप्राइज ऑफ 12 कॉन्स्टिट्युएन्सीज ऑफ मुर्मुगांव तालुका आणि सालसेत तालुका. म्हळ्यार मुर्मुगांव मतदारसंघ वास्को, दाबोले, कोर्ताली, नुवे, कुट्टोरी, फातोर्डा, मडगांव, बाणावले, नावेली, कुंकोळी आणि वेल्हे असे 12 मतदारसंघाचे हो जिल्लो जाचे नाव आसतले साउथ गोवा. आणि चौथो will comprise of 8 मतदारसंघ फोंडा, शिरोडा, मडकय, केपे, कुडचडे, सावर्डे, सांगे आणि काणकोण, आणि ताचे नाव आसतले कुशावती. अशे काँग्रेस पार्टीच्या गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ऑर्गनायझेशनान ही आमी एक मोठी रिस्ट्रक्चरिंग केल्ली आसा. 2 डिस्ट्रिक्ट आशिल्ले ते आमी आता 4 केल्यात, सो दॅट डिसेंट्रलायझेशन ऑफ वर्क, डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर जावचो ह्या दृष्टीन आमी ते केल्ले आसा. त्याच बरोबर आमचे सध्याच्यो ज्यो ब्लॉक कमिटीज ज्यो आसा तातूंत काही जाग्याचेर आमकां परत रिस्ट्रक्चरिंग करपाक जाय. आफ्टर द रिपोर्ट्स विच इज सबमिटेड बाय बोथ द डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट, जे ZP निवडणूक जाल्यो त्या निवडणुकीच्या नंतर आम्ही
सगळो डिटेल अभ्यास करून आमच्या इन्चार्जा कडेन ते घातिल्लें आसा आनी दॅट वन्स इट इज ऑलमोस्ट डन. सो ज्या ज्या मतदारसंघान ज्या ज्या ब्लॉक कमिटीचे रिशफलिंग जावपाचें आसा दॅट ऑल्सो वील डू इमिजिएटली. आनी लास्ट म्हणल्यार 2027च्या निवडणुकीक जर तर ती टायमार जर जाली जाल्यार जवळपास 11 म्हयने उरल्यात आनी सदांच एक काँग्रेसीचेर एक आरोप येता की आमी बॅकडोर एंट्री घेता, लास्ट मोमेंटाक काडटा, तिकीट दिता. सो आय वूड लायक टू अपील थ्रू युअर चॅनल की जे कोण 2027 जर तर एस्पिरंट म्हणून आपल्याक जर पळयता, आमचे कार्यकर्ते आसतले, आमचे लिडर्स आसतले, आमचे ग्रासरूट लेवल वर्कर आसतले, सो म्हाका दिसता तांणी आतांच्यानूच आमकां अप्रोच करचे, आमचे जे फॉर्म आसा ते फॉर्म भरचे. आनी आय थिंक जी जनरल आतां आमचे कावन्सील म्युनिसिपालिटी इलेक्शन जे जाता तातूंत आय थिंक दे कॅन गेट अ बेटर चान्स टू परफॉर्म अँड शो देयर परफॉर्मन्स. म्हाका दिसता ही एक गूड ऑपॉर्च्युनिटी सगळ्या गोंयकारांक जांकां दिसता की आज काँग्रेस पार्टी बरोबर जुडचे. हांव तुमच्या माध्यमांतल्यान सगळ्या लोकांक अपील करता, लिडर आसतले, कार्यकर्ते आसतले, आमचे वर्कर आसतले, काही कारणाक लागून ते मे बी पयलीं पक्ष सोडून गेले आसतले, मे बी थोडे रागार जावन गेले आसतले. आज काळाची गरज आसा की जर तर ह्या बीजेपीक जर हरयतलो जाल्यार आमकां आनीकूय ताकदीन जे झेडपी निवडणुकीक आमी पळयले की ह्या फावट काँग्रेस पार्टी आनी गोवा फॉरवर्ड अशी आमची 11 सिटां आमी जिखल्या. सो दॅट मिन्स पीपल एट ग्रासरूट लेवल हॅव ऑलरेडी डिसायडेड की ह्या बीजेपीक आमी ह्या फावट घरा धाडटले. कंपेर्ड टू लास्ट टायम, दिस टायम आमकां 11 सिटां हे ग्रासरूट लेवल लोकांनी निवडून दिल्ली आसा काँग्रेस पार्टीक. दीस इज अ व्हेरी क्लियर मेसेज दॅट 2027 ही जनता ही काँग्रेस पार्टी बरोबर रावतली. आमचे तिनूय आमदार आमी पळयले की विधानसभेन लोकांचे प्रश्न घेवन ह्या सरकाराक सदांच बॅकफुटार घालता. आनी परत एकदा जो म्हाका दिसता आमचे सेंट्रल लिडरशीप, आमचे लिडर श्री राहुल गांधीन सुद्दां हे क्लियर केल्लें आसा की डिफेक्टर जे आसा हांकां एंट्री म्हणटा ती ना. डिफेक्टर ज्यांनी पार्टी कडेन विश्वासघात केलो असले लोकांक देर इज नो एंट्री. सो आय थिंक दॅट आय वुड लायक टू मेक इट व्हेरी क्लियर, नाल्यार परत तुमी आनी ताजेर एक सेन्सेशन करून कॉन्ट्रोवर्सी करतले. सो हे आमी तुमच्या मुखार दवरपाक सोदताले. वीच आवर मिटींग जी आमची सेंट्रल लिडरशिपी बरोबर जाली, आमचे दोनूय अध्यक्ष हांव तांचे दोगांचे मनाक काळजांतल्यान अभिनंदन करता. आनी ज्या पद्दतीन ज्या ताकदीन तांणी जेन्ना दोनूय ते अध्यक्ष म्हणून नेमले 2022 31 मार्चाक, त्या दिसा सावन म्हाका दिसता खुबसो एफर्ट तांणी ऑर्गनायझेशन रिबिल्डिंगान घातलो दोगांयनी. म्हाका दिसता ताजे रिजल्ट आमी लोकसेवेकूय पळयलो, ताजो रिजल्ट आमी झेडपीच्या इलेक्शनाकूय पळयलो. आनी म्हाका दिसता आज प्राउडली आय कॅन से इट इन फ्रंट ऑफ मिडिया जेन्ना झेडपी निवडणूक जाली तेन्ना दोगांनी म्हाका न्हिदपा सुद्दां दिवना. आनी दे वर ऑलवेज बॅकिंग अवर केडर. तांचे सदांच म्हणणें आशिल्लें की जे ग्रासरूट लेवल जे लोक आपल्या ह्या पार्टीक लागून आपलो स्वेट ब्लड सगळें दिता, वर्सांची वर्सां ते पार्टी वयर काडपाक, पार्टी घडोवपाक जे लोक आपलो जीव दिता, असले लोकांक लोकल बॉडी इलेक्शन हो एक प्लॅटफॉर्म आसता त्या लोकांक वयर काडपाचो. आनी ह्या झेडपीच्या निवडणुकीक आमी मॅक्झिमम म्हाका दिसता 3-4 जागे सोडले जाल्यार रेस्ट ऑल वी हॅव मेड शुअर की आमी ते आमचे केडराक दिले, यंग लोकांक दिले, एज्युकेटेड लोकांक दिले. आनी दॅट इज द नीड ऑफ द आवर. आनी परत एकदा हांव सगळ्या गोंयच्या खास करून युवा कडेन मागता की आज वेळ आयिल्लो आसा की म्हाका दिसता यूथ आनी मुखार येवपाक जाय. तुमकां अपील करता की तुमकां जर तर एस्पिरेशन्स आसा, कोणाक दिसता की आपूण काँग्रेस पार्टीक वांटेकार दिवन समज जर तर बीजेपीक जर तर आमी हरयतले जाल्यार म्हाका दिसता असल्या लोकांचो
काँग्रेस पार्टीन आम्ही येवकार करता आणि तुमच्या माध्यमांतल्यान तुमी कॅन अपील टू ऑल गोवन्स लेट्स कम टुगेदर एंड युनाइट. पॉलिटिकल एम्प्लॉयमेंट पॉलिटिकल एम्प्लॉयमेंट काय म्हणटा. आज महात्मा गांधीचो पुण्यतिथी. महात्मा गांधी म्हणटात आनी ह्या देशान जेन्ना ब्रिटीश रूल जेन्ना आशिल्लो आणि ह्या देशाक आजादी मेळपाक एक मुवमेंट तयार जालो. त्या मुवमेंटांतल्यान आयिल्लो हो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. हे कोण मर्सी पिटिशन बरयनाशिल्ले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसान जे लिडर आशिल्ले ते मर्सी पिटिशन बरयनाशिल्ले आणि देशाक स्वातंत्र्य मेळचे म्हणून आपल्या जीवाक जीव सुद्धा दिल्लो आसा लोकांनी. असल्यातल्यान आयिल्लो मुवमेंटांतल्यान आयिल्लो हो पक्ष आज तीच गरज गोंयान आयिल्ली आसा. गेल्ल्या 14 वर्सां जर आमी पळयत जाल्यार आज गोंयची आयडेंटिटी ह्या भारतीय जनता पार्टीन काबार केल्ली आसा. आयचेच उदाहरण घे. आज नीज गोंयकार आदिवासी मनशाक पणजेन येवपाक हे सरकार बंदी घालता. पूण तेच वेस्ट बेंगॉलाचे आणि दिल्लीचे भारतीय जनता पार्टीचे लिडर थंय पणजे शिगमो करता. हे कितें? सो म्हाका दिसता परत एकदा एक रेव्होल्युशन म्हळ्यार आमकां ओपिनियन पोल जालो. गोंय राखून दवरपाक जालो. तशी परत क्रांती या भारतीय जनता पार्टीच्या सरकाराक भायर उडोवपाक सगळ्यांनी एकठांय येवचे पडटले. हातून युवा आसतले, जाणटे लोक आसतले, सिनियर आसतले, सगळ्यांनी एक येवपाक जाय. आणि काँग्रेस पार्टी म्हणटा ती डेमोक्रेटीक पार्टी. हांगा सगळ्यांक वेलकम. तुका पॉलिटिकल एम्प्लॉयमेंट कित्याक म्हटलें? तूं सगळे युथांक आपयता, सगळ्यांक अरे पार्टी जेन्ना आदल्यान सगळ्यांक आपयता आनी मागीर तूं म्हणटा परफॉर्म कर, कावन्सिलर हाड आनी मागीर तिकेट मेळटली. सो आमचेर सदांच ब्लेम येता न्ही. तुमीच घालता की तुमी लास्ट मोमेंटाक हाका हाडलो ताका हाडलो. सो 11 म्हयने आसा. I think if anybody is aspiring, you have to come and work for the party. Merit of an alliance of तुमचं LOP युरी आलेमा आणि प्रेस घेऊन सांगले नीड ऑफ द ओपोजिशन जे आसा युनायटेड येवपाक जाय. सगळे ओपोजिशन एकठांय जावपाक, युती जावपाक जाय. हाचेर तुमची मत कितें? कसले युती ती? हातून मरे असेंब्लीन मरे ना मागीर इलेक्शन युती. तुम्ही आता सध्या गोवा फॉरवर्ड म्हणटा तो प्रिपोल अलायन्स पार्टनर आसा. हय. आणि ते म्हाका दिसता ग्राउंडार तुका दिसता काँग्रेस पार्टी इज अ नॅशनल पॉलिटिकल पार्टी. आता कोणा बरोबर अलायन्स करचे, केन्ना करचे हे हांव एकटो ठरोवपाक शकना. आमची डेमोक्रेटीक वे पार्टी फंक्शन जाता. आमचो ब्लॉक कमिटी आसता, आमची डिस्ट्रिक्ट कमिटी आसा, आमचे PCC लेवल आहा, आमचो इंचार्ज आहा, आमचे हायकमांड आसा. देयर इज अ कलेक्टिव्ह प्रोसेस वेर वी डिस्कस एंड डिसिजन्स आर टेकन. तेजे डिस्कशन जाला तेजा लोपीन म्हणले पळय आनी तेजे डिस्कशन जाला पळय. एक मिनिट उलोवपाक दिया. एकच मिनिट. लोपीन म्हणले सगळे पक्ष आसा बाकीचे ऑल ओपोजिशन जे बीजेपीच्या विरोधात आसा ते सगळे पक्षान एकठांय येवपाची गरज आसा. पक्षान आपलो स्टँड क्लियर केल्लो आसा. ओके. आणि आम आदमी पक्षाचो म्हाका दिसता ZP चो तो रिझल्ट काढून जर पळयत हय. तर जे हांव सांगतालो म्हाका आम आदमीचो प्रेझेंट तुका दिसना. यू हॅव सीन न्हू. जेन्ना लोकसभाची निवडणूक जाली तेन्ना हो तूं सांगता तोच ब्लेम आमचेर आयलो. थोड्या लोकांनी फुकट क्रेडीट घेतले की आमकां लागून तुमकां लीड मेळ्ळी म्हणून. जेन्ना लोकसभा जावन बाणावलेचे म्हाका याद जाता ते बाय इलेक्शन आयले. I have gone against my block, my district, and we have said की okay हे आम आदमीक दिवया. पूण they have proved me wrong. जे ते सांगताले तेन्ना की आम्ही जर तर ते लढलेले जाल्यार काँग्रेस पार्टी जिखपाची आणि ते ताणी आतां करून दाखयले. दोन्ही वेळले थंय तांचो आमदार आसा आनी बाणावले. आय थिंक काँग्रेस पार्टी हेज प्रूव्हन देयर स्ट्रेंथ. सी सध्या काँग्रेस पार्टीचे प्रेझेंट सगळ्या मतदारसंघात लास्ट टाइम सांगिल्ले दॅट वी आर रेडी फॉर इलेक्शन. आता फुडले 11 महिने आय थिंक वी हॅव टू स्ट्रेंथन मोर. जे ZP निवडणूक झाली बूथ वायज वी हॅव डन अ स्टडी बाबा आमचे खंय वीक आसा, खंय वी हॅव टू स्ट्रेंथन.
बट आणि एकदा हांव क्लियर सांगता विच ओपनली वी हॅव डिस्कस्ड आय हॅव पुट इट टू द हाय कमांड अँड विच दे आर ऑल्सो ऑफ द ओपिनियन दॅट काँग्रेस स्ट्रॉंग होल्ड सीट ज्यो आसा देर वी आर नॉट गोइंग टू कॉम्प्रोमाइज एट एनी कॉस्ट. अरे फाल्यां तूं म्हाका सांगतलो की आज जे म्हजे 3 आमदार आसा फाल्यां तूं सांगतलो केपें कार्ड आनी अलायन्साक दी, कुंकळे कार्ड आनी अलायन्साक दी, आल्डोना कार्ड आनी अलायन्साक कशें दितलो? जावचें ना ते. सो वेर काँग्रेस पार्टी स्ट्रॉंग देर there we cannot be an alliance. But the rest other places where we are little weak, somebody is little strong, there if ideology match jata आणि जर तर agenda clear असेल then at that time we can come together. फ्रेंडली फाईट बीन जाता ते आसपान हे म्हाका दिसता क्लियर केल्लें आसा that I told you that I'm against it. आणि ते ZP त्या वेळाचेर at that time we had to take a call. I have told that time also that it will not be repeated and that cannot happen. That cannot happen in युती जावपाक जाय जाल्यार इलेक्शनाक 11 महिने आसा म्हटलं त्याच्या पयलीं तुमी जातले तुमचे डिसायड काय पयर झेडपी इलेक्शनाक जाले. तू कोणाची युती करपाक आम आदमीन सांगला की आम आदमी सोडच बाकीचे पक्ष कोणचे म्हणतो बाकीचे पक्ष बाकीचे डिफेक्टर एक्चुअल घेवचारा म्हटलं मग तुमचो जो अलायन्स पार्टनर आहा गोवा फोर्ट तेजे इजिदोराक तेणी घेतला सो तेका दिल्या तिकेट दिवंक ना मात झेडपीच्या टायमार इवन वेन वी वर ऑल्सो ट्रायंग टू कम इनटू अलायन्स that time we had put a strong objection to that issue and it was there in media. We have discussed with him threadbare, not only me, also in charge, the secretary in charge, we had a detailed discussion on that and those things will not be repeated. पण डिफेक्टरांक दुसरे तुमच्या अलायन्सान तिकीट दिले तुम्ही सपोर्ट करतले? सांगले मरे those things will not be entertained in future. So Congress is going against the wishes of the people. हेंका लोकांक जाय की ग्रँड ऑपोजिशन अलायन्स जावचें म्हणून काँग्रेसूच एकूच म्हाका पार्टी ह्या दिसता की गोंयकारांनी 11 सिटां जिखून हाडले झेडपीचे. आता आम्ही तुम्ही म्हणले डिफेक्टरांक घेवचे ना पूण जे आता इलेक्शनाच्या टायमार जे बीजेपीतले सोडून काँग्रेसान येता पळय तेका तुम्ही घेतले लास्ट टायम कित्याक लास्ट टायम तुम्ही जायते कॅन्डिडेट बीजेपीन पळय सोडलेले ते घेतलेले तुम्ही लास्ट टायमाचे आमी उलोवया नाका बिकॉज लास्ट नो इन द फ्युचर तुम्ही घेतले काय म्हणटा तेच लास्ट टायम हांव अध्यक्ष नाशिल्लो आय कॅनॉट रियली आन्सर ऑन दॅट क्वेश्चन. सो इन फ्युचर यू विल टेक इन फ्युचर सध्या हांव अध्यक्ष आसा 2027 ह्यो ज्यो मिस्टेक्स कितें जाल्या तूं म्हणटा त्यो दे वील नॉट बी रिपिटेड आनी ताचें उदाहरण म्हणटा तें तुवें आतां झेडपीच्या इलेक्शनाक पळयलां झेडपीचे जो कॅन्डिडेट्स आमी पळय दिल्या झेडपीन तुमची तशी फ्रेंडली फायटी जावन तुमचे बरे कॅन्डिडेट हें जाले पडले. क्वेश्चनिंग विचारता उत्तर ना तूं आतां म्हणटा झेडपीक पळयला म्हणून प्रश्न विचारलो रिगार्डिंग कॅन्डिडेट सो रिगार्डिंग कॅन्डिडेट्स उलयना सो कॅन्डिडेट जर तूं पळयत तुमचे झेडपीचे बारिंग 3 rest all you show me no all are cadre based people who have stood with the party for so long who have been working on ground कसल्या लोकांक तिकीट दिली. सो इवन नाव फॉर एक्झाम्पल सांगता एक्झाम्पल तुका अपकमिंग असेंब्ली इलेक्शन कोल्हेम तुमचो कॅन्डिडेट वर्किंग फ्रॉम लॉंग टाइम इन पार्टी 2027 the leadership of Amit Patkar Congress will go in the leadership of Amit Patkar in the coming election. तू कोणे कितें सांगला अरे हांव आतां तुजे कडेन एज अ प्रेसिडेंट म्हणून उलयता. आमचे 2 डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट आमी बसल्या आमची पयर सेंट्रल लिडरशिपी कडेन मिटींग जाल्या वी हॅव डिस्कस्ड अबाउट हाऊ टू गो अबाउट 2027 इलेक्शन आनी तुमी कसले बीजेपीन पिल्लां सोडिल्ले प्रश्न विचारता. हे बीजेपी इज ट्रायंग टू क्रिएट दीस एटमॉस्फियर सो दॅट एक पिल्लू सोडले की मागीर काँग्रेसवाले आपूच जाले आनी मागीर काम स्लो जालें. ती पिल्लां आतां खूब जाली. म्हाका दिसता वरची मिटींग हेज all the speculations have been cleared and we have been given a specific focus target which we are going to work and that you will see in coming days. सो लिडरशिप चेंज जावचे ना 27 पर्यंत तेजेर हांव कसो उत्तर दितलो मिस्टर पाटकर एक क्वेश्चन आहा तुम्ही सगळ्यांक उलो मारलो बायलांक उलो मारू ना कारण मानलो फाटल्या दिसांनी गोवा प्रदेश महिला काँग्रेसाची हे जाली प्रेस कॉन्फरन्स जाली तेणी म्हणले 33% रिझर्वेशन आम्ही बायलांक मागतले म्हणतो तुम्ही अरे झेडपी पळोवना तुवें झेडपी महिलांक तिकीट दिल्या तर पळय मोर हांव उलयना हांव एमएलएचे उलयना. हांव तुका इंटेंट सांगता पार्टीचो. तो इंटेंट जो तूं झेडपीचो जर पळयत द वे टिकीट डिस्ट्रिब्युशन हॅपन
द वे द सिलेक्शन इज हॅपन, महिलांक थंय मुखार काडप कितले तूं काड आनी पळय, इट इज मोर दॅन 33%. For MLS. अरे I am telling you that same method, same methodology, same formula, same is going to be applied to 2027 So, election. beside the- आज बीजेपीन जो केलो त्यांचा अध्यक्ष आहे जो नॅशनल अध्यक्ष शिगमो हय शिगमो म्हणलं हय, तुवें आणि आणि तुवें दोन फक्त तास त्या नॅशनल अध्यक्षाचे आणि स्टेट प्रेसिडेंटाचे बाकीचे सीएम सगळे- आशिल्ले सगळे आशिल्ले. सगळ्यांचेर करपाची, सगळ्यांचेर ओके ही ऑर्डर कोणी काडिल्ली? आता ही ऑर्डर जी कलेक्टरान काढला, हा, जे या कलेक्टर. सरकाराच्या कलेक्टरान काढला, हय किंवा हांवें तुझ्या माध्यमांतल्यान ताका अपील केला की हाजेर ताणें काडिल्ली ऑर्डरचेर ही हॅज टू एक्ट. ओके Today is the day. If it doesn't act, on Monday we are going to go there and we are going to demand, we are going to give a complaint to file FIR on all those people who are there. कित्याक ताच्या ऑर्डरचे जर वायलेशन आहे म्हळ्यार गोंयकारांक एक कायदो आणि बीजेपीक दुसरो कायदो. ओके Cultural program म्हणतात. कलेक्टराचेर कितें कसलो कल्चरल प्रोग्राम रे? गाडयेर उबो येवन ताका शिगमो व्हरपाचो कल्चरल. अमित बाब कलेक्टरान जो कायदो पाळूना ताचेर कितें नाही करतले? आता ताका टाइम दिवया न्ही, ताणें आतां ऑर्डर काडल्या, ओके ताची ऑर्डर कोणे तरी तोडली, हय तो ताणें एक्शन घेवपाक जाय घेऊन आले ताका सोमारा पळय म्हणून. So, अमित- सोमारा ताका सोडून अमित पालेकर तुमकां join जावपाक- भायर सुचो जावना 100%. अमित अमित अरे सांगते का तुका आज जर तो काढला जाल्यार मंडे वे गोइंग. Amit, beside the Goa forward, do you have any plans to alliance with any other regional party or anything? ती कोणाकूय जर दिसता आमचे चडशे आणि समज जर तर काँग्रेसीची आयडियोलॉजी जर तांकां पडटा, ते जर आमच्या लिडरांक समज जर तर नाका आशिल्ले उलयना सेंट्रल लिडरशिपाचे, देन दे आर फ्री, दे कॅन अप्रोच अस, दे कॅन अप्रोच इंटरव्ह्यू मी अर्ज केला होता. ना आमची करणार आहे. हांव ताणें रिजनल पार्टी म्हणटा न्ही, खुबश्यो आसा स्टँड गोवा विकास पार्टी. स्टँड घेतला तोच घेतला दिसता इलेक्शन Stand. म्हणजे एलायन्स अरे गोंयकारान हे झेडपी इलेक्शन अशें जालें, दी- गोंयकारांनी 11 सीटां हाडून दिली काँग्रेसी. ओके ते दिवं सो गोंयकाराक दिसता की बरें गव्हर्नन्स जर जातलो आणि जर जे लोक सांगतात ते जर सरकार जर करतलो, हे काँग्रेसीन हाज्या पयलीं केल्लें आसा. तेन्ना सांगता regional plan जाता. पयलूच्याच हाजेर ते काँग्रेसीक 50 दिले. अरे आता बरे यंग लोक आयिल्ले मरे. अमित पालेकर जॉईन जाता म्हणटा आमकां 20-15 दिसांनी कितें तुमकां तुम्ही जितका तूं एकूच ताचेर अडकला. 20-15 दिसांनी अमित पालेकर तुमकां जॉईन जाता अशें स्पेक्युलेशन चालू आसा ते. सो तुमी स्पेक्युलेशन मरे खूब करता. मागीर ते जाता न्हू, सत्य जाता न्हू, ताका लागून special. बरें. हा, सो आमची नॅशनल प्रोग्राम जो संघटन सृजन अभियान जो चालू जाल्लो, तातूंत पयलीं आमचे 2 जिल्हा आशिल्ले. सो नाव दीस 4 डिस्ट्रिक्ट्स वी हॅव गॉट इट अप्रूव्ड. सो नाव AICCचे 4 ऑब्झर्वर विल बी अपॉइंटेड आणि स्टेटींतल्यान आमी 12 आमचे ऑब्झर्वर फ्रॉम PCC वी हॅव अपॉइंटेड. आय जस्ट रीड द नेम्स. एक टीम आसा वेर काल्लूस, आमचे आमदार काल्लूस आल्वारीज फरेरा, सुनील खवटणकर आणि डॉक्टर प्रभुदास सालगांवकर, दे आर गोइंग टू बी वन टीम. सेकंड विल बी हेडेड बाय MLA एल्टन डिकोस्टा along with MK शेख, मोरेनो रिबेलो. तिसरी आमचे आदले खासदार फ्रांसिस्को सार्दिना, तुलियो डिसोजा आणि श्रीनिवास खलप. आणि चौथी आमचे सध्याचे खासदार कॅप्टन विजयाटो फर्नांडीस, प्रतीक्षा खलप आणि अमरनाथ पणजीकर. असे स्टेटातले प्रत्येक जिल्ह्यात आम्ही 3-3 ऑब्झर्वर घातले आणि AICCचो एक ऑब्झर्वर आसतलो. सो देर इज अ प्रोसेस विच विल स्टार्ट मेबी नेक्स्ट वीक and then there will be a round of meetings, discussion, interviews, and then through that process the new district presidents will be selected. 2027 टार्गेट कितें म्हणजे 2027 टार्गेट सरकार हाडपाचें आणि गोंयच्या जनतेक एक बरें एडमिनिस्ट्रेटिव्ह गव्हर्नन्स गव्हर्नमेंट दिवपाचें. थँक्यू.